यूपी। नर्मदे हर। नर्मदे हर। रमेश बोलो बाबा जी। रमेश चंद्र कौशिक, हाथरस मथुरा से ब्रजवासी। हाथरस से हाँ आप? यूपी यूपी। यूपी से हो? हाँ आपकी भी पहली परिक्रमा? पहली नहीं है, दूसरी ले है, ये मोहर लगी हुई है आपके आश्रम की। हाँ 26 ये पिछले साथ में लेके घूम आए हो? 26 जनवरी 2023 में पहली बार आया था आपके आश्रम में। ओहो। आज दोबारा आया हूँ अपने साथियों के साथ में, मेरे साथ एक और हैं। बाबा जी हमें पता नहीं चलता है वो माँ इधर क्या कराती वो नहीं पता चलता है। आप आए भी होंगे और हाँ। नक्की आया क्योंकि आपने सील दिखाया। हाँ सील दिखा दिया। आपने सील दिखाया, आप जरूर आए होंगे। जरूर आए। फिर किस तरह रहा सफर, किस तरह होता मैया का? सफर बहुत सुंदर रहा, बहुत सरस है। और हमें यहाँ आकर के बहुत ही शांति सुख शांति मिलती है। हमें वैसे कोई आशा नहीं है, लेकिन शास्त्रों में पढ़ करके और अपने यहाँ ब्रज में संतों के साथ में रह करके आध्यात्मिक दृष्टिकोण से और हम मैया के पास आए। और पहली परिक्रमा भी, फिर दूसरी परिक्रमा भी अपने भाई साहब के साथ कर रहे हैं। अरे वाह। छोटे भाई हमारे साथ में आए हैं। अरे वाह। और हमें बहुत ही सरस लगा आपके यहाँ का व्यवहार। छोटे बच्चों से लेकर के युवा और वृद्ध अवस्था तक सभी लोग इस तरह से हमारा सहयोग करते हैं कि हमें कोई भी परेशानी नहीं आती है। नाम सूल पानी है, लेकिन फूल पानी होना चाहिए, ऐसा हो गया है यहाँ तो। नहीं बाबा जी, शुल्पानी का मतलब अलग है। हाँ समझ रहे हैं। मैंने अभी एक महात्मा से सुना है। हाँ जी। कि जब भगवान शंकर जी ने अंधक का वध किया था तब उनका वो त्रिशूल, अच्छा जी। हाँ वो उसका वो उनको खून लगा था, वो निकल नहीं रहा था, ऐसा कुछ कहानी एक महात्मा ने बताया। अच्छा जी। हाँ तो वो उनका त्रिशूल यही कही था, उन्होंने धोया था, इसलिए उसका ये शुल्पानी पड़ा है। हाँ तो शूलपानी। शिव पुराण में भी हमने पढ़ा, संतों के हाँ, कंद पुराण में। हाँ हाँ बराबर बता रहे हैं। और उसमें जो हम संतों के उसमें भी आए तो हम 5-6 बार इनके दर्शन भी कर चुके हैं, स्नान भी। और अब के तो मेरा बच्चा और मेरा नाती भी दर्शन करने आया था मैया के जो है। सियाराम बाबा के भी दर्शन करके गए थे जो बटियान में। आप बहुत ही भाग्यशाली हो। हाँ हम जो कई बार कर चुके हैं और परिक्रमा आपकी 2 बार हो रही है। आप लोगों में आकर के हमारा हृदय भी बड़ा सुख शांति और उसमें रहता है। बाबा जी हम कुछ नहीं कर पाते, वो हमें आता भी नहीं और जाता भी नहीं। शास्त्रों में वाली माई है। शास्त्रों में ऐसा है कि दक्षिण की तरफ जो पितरात्मा रहते हैं, उत्तर की तरफ जो देव रहते हैं, तो इसमें परिक्रमा करने से तो सारी चीज़ मिल जाती है। तो फिर हमें कहने क्या है, मैया से बढ़ के है क्या है। बहुत बढ़िया। और इस तरह से हम अपने शब्दों को विराम देते हैं। आपको सभी को जो हमारा आभार हो। नर्मदे नर्मदे। आप बोलोगे बाबा जी? ये नहीं का बोल दिया। बाबा जी कुछ बोलोगे? मराठीत बोलता? हो. कुठले बाबाजी नाव सांगा बरं आपलं? मोहन कवले, हो पैठण. पैठणचे? हां. पहिलीच परिक्रमा? पहिली परिक्रमा. कोणी सांगितलं बरं या नर्मदा मैयाची परिक्रमा होते असं? आमच्या गुरुला भेटलो मी. कोणाकडनं घेतलं प्रोत्साहन? परभणीकर नामदेव महाराज. हा त्यांनी परिक्रमा केल्या होत्या. त्यांनी परिक्रमा, त्याने सांगितले मी आत्ताच परिक्रमा करून आलो. मी म्हणलं महाराज मला बी जायची इच्छा आहे, होईल का? त्यांचा आशीर्वाद घेतला आणि निघालो. नाही बाबाजी आतापर्यंत काहीच तकलीफ नाही झाली. हर मैयाने सगळं पाठवून दिलं. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे सत्य आहे का? हो खरं आहे, काहीच तकलीफ नाही झाली. महाराजांनी जे मी सांगितलं त्याप्रमाणे 10 ते 12 किलोमीटर चालू शकत नव्हतो. आता 15 ते 17, 17 ते 27 पर्यंत चालू शकतो. ओ हो. बस याच्या पुढे मैया सगळं करून घेऊन राहिली. अन्नदान खाणं पिणं सगळं देते, काय पाहिजे ना आपल्याला अजून. नाही आई पण आहे, कारण आई अशाच व्यक्तीला बोलवते त्याच्याशिवाय ज्याला आई प्रेम करते त्यालाच बोलवते, पण त्यांना नाही बोलवत. परिक्रमेला सर्व येऊ शकत नाही, कारण आई ज्याला बोलवते, ज्याच्यावर प्रेम करते त्यालाच बोलवते आणि त्याच्याशीच परिक्रमा करते. माई जिसे चाहती है उसे बुलाती है बाबा जी. हर किसी को नहीं बुलाती है. नाही, हर किसी को कोणी नाही येऊ शकत. तसं ज्याला इच्छा झाली असेल, काही दृष्टांत दिला असेल, स्वप्नात सांगितलं असेल किंवा काय जे असेल, त्याच्याशिवाय कोणी येऊ शकणार नाही. तिची इच्छा वगैरे कोणी येऊ शकणार नाही, परिक्रमा करू शकणार नाही. आणि जे येतात ते खरंच अहोभाग्य लोक आहेत की जे काही ना काही आई त्यांना बोलवते. हो. ज्यांना आई बोलवते ते पण भाग्यवान आहेत. बरं आता मी सांगतो ना, मी 10 ते 12 किलोमीटरच्या पुढं चालू शकत नसतो, तर आता 27 किलोमीटर आजपर्यंत चाललोय. अजून काय दिलं पाहिजे. वा वा वा. आणि अजिबात तकलीफ नाही, काय सगळं सुरळीत. चला ठीक आहे बाबा, आपण इथं आले आणि आपण जी मुलाखत दिली याच्याबद्दल धन्यवाद.
आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपली जी यात्रा आहे मंगलमय सुखमय करो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. आपलं नाव सांगा बाबा. कमलाकर व्यंकटराव नाकाडे, हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर, हो. जुना औरंगाबाद. या ठिकाणून माझी दुसरी परिक्रमा आहे. दुसरी परिक्रमा आहे. हो, 4 का वर्षापूर्वी बरं असं वाटलं की परिक्रमा करावं दुसरी असं? मैयाने आदेश दिलेत बुवा. अरे वा. 3 वर्षे मी मध्ये सेवा दिली आपलं जबलपूरला. अरे वा. 2 महिने त्यांनी बोलवलं. प्रत्येक वेळी आपली 2 महिने सेवा दिली. 2-2.5 महिने एवढी होईल तेवढी आश्रमला सेवा दिली. आश्रमला सेवा दिली. सेवा दिल्यानंतर आपण इकडे आला. सेवा दिल्यानंतर यावर्षी आदेश झाले की बुवा परिक्रमा करा म्हणून. अरे वा. त्यामुळे मी परिक्रमेला निघलो यावेळेस. खूप खरंच उशीर. आनंद येतो का बाबाजी या परिक्रमेला? बाबा आनंद काय किती काय वर्णन करू शकत नाही आपण. एवढा आनंद आहे याच्यात. हा, म्हणजे आपले शब्दच त्याला अपुरे पडतात की आनंदाचं काय हो, वर्णन करावं असं. खूप म्हणजे मैया सगळ्या प्रकारचा उपभोग देते. आपण याच्या अगोदर कुठं काही व्यवसाय करत होता का सर्व्हिसला होते मी बाबा? सर्व्हिसला होतो. कशात कोणत्या खात्यात? टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला होतो. अरे वा. तिथं 38 वर्ष सेवा केली. हा. आणि कोरोनाच्या काळामध्ये मी दरवर्षी तिरुपतीला जात असतो 4 महिने चातुर्मास संपल्यानंतर. हा. तर कोरोनाच्या काळामध्ये मला चान्सच नाही. तिथं सगळे ऑनलाईन सगळे बुकिंग फुल. त्यामुळं मग मैयानेच आदेश दिले की बा परिक्रमा कर तू 2021मध्ये. माझे दार तुझ्यासाठी मोकळे आहेत. मी हा विचार केला की 4 महिने लागतील, त्रास होईल. पण मैयाने इतकं सहज गतीनं घालवलं अरे वा. की काही पाहायचंच काम नाही. जो मला 1994 पासून 2020 पर्यंत म्हणजे 21 पर्यंत पूर्ण त्रास होता परिक्रमेच्या अगोदर. गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं, गुडघ्याच्या वाट्या बदल्या सांगितल्या होत्या. पण तो सगळा त्रास मैयानं घालवलेला आहे. वाट्या बदलल्या? नाही, वाट्या बदलल्याने काही नाही. आजही मस्तपैकी तसंच चालवलंय. आज पण ठणठणीत आहे. हो, आज पण ठणठणीत आहे. सगळ्या प्रकारचे विलास केलेले आहेत. गोंदवण्यापासून चटके देण्यापर्यंत जो काही विलाज आहे तो सगळे केलेले आहेत. हो, फोटो काढले सगळं आहे माझ्याकडे रेकॉर्डला. अरे वा. हो. म्हणजे आई हे चमत्कार करते. हा चमत्कार म्हणजे मला तर चमत्कार आहे. हो, हा फार सुंदर. हा, आणि मैयाला आपण जिवंत उदाहरण आहे चमत्काराचं. हो, मैयाने म्हणजे तिथं आईच्या बरोबर डॉक्टरही फेल होतात. हो 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 100%. डॉक्टरही फेल होतात. डॉक्टर म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे मला. म्हणजे डॉक्टरनं सांगितलं, ऑपरेशन करायला सांगितलं मी. आणि मैयानं मात्र तिथपर्यंत जोस्तोर मला घरापर्यंत जोस्तोर तेल चोळ करते माझं रेग्युलर जे होतं ते होतं. पण ज्यावेळेस घरी पोहोचलो ना त्या दुसऱ्या दिवसापासून कन्याभोजन झालं आणि इतके सुंदर पाय झाले की मी आजही 40-50 किलोमीटर चालू शकतो. अरे वा. इतका आनंद आहे याच्यात. या इकडचे जे लोक आहेत यांची सेवा कशी वाटते बाबा इकडं? सुंदर एकदम सेवा आहे. त्यांचे म्हणजे शब्द बोलावे तेवढे अपुरे आहेत. एवढे म्हणजे काही गिनतीच नाही त्याची. म्हणजे आपण तर एवढं त्यांचं उपकार फेडू शकत नाही. बरोबर. हो. आता त्या उपकार फेडायचे म्हणून मी आपलं 3 वर्ष सेवा दिली मार्कंडे आश्रममध्ये, अरे वा. जबलपूरला दक्षिण तटावर. एकदम म्हणजे तिथले जे आहेत गजराज सिंग. नाही बाबा, आपण एक सेवेदार आहे. हो. आणि आपल्याला बरेचसे चांगले अनुभव येतात सेवे करत असताना. कारण सेवा करणं ही एक भक्ती आहे. भक्ती फार मोठी भक्ती आहे. ही फार मोठी भक्ती आहे. हो. चला बाबा, आपण जी मुलाखत दिली याबद्दल आपले धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर.